नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला लहान मुलांच्या आवडीची, लहान मुलांच्याच काय तर मोठ्यांनासुद्धा आवडते अशी रेसिपी दाखवणार आहे. आपल्याला आज बनवायचे आहेत स्प्रिंग पोटॅटो. स्प्रिंग पोटॅटो मी बनवणार आहेत, पण ते माझ्या पद्धतीने. जसे बाहेर भेटतात तसे मी बनवणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे कसे बनवायचे ते. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते. चला तर मग बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय. स्प्रिंग पोटॅटो बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा, त्यानंतर लागणार आहे मैदा, कॉर्नफ्लॉवर, आणि हे आहे लाल तिखट, मीठ आणि टोमॅटो केचप लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे बांबू स्टिक. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे बटाट्याला कोटिंग करायचं आहे ते कोटिंग बनवून घेऊया आपण. बेसन घालतीये बाउलमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाट्याला जे कोटिंग करायचं आहे, बटाटा ज्याच्यामध्ये डिप करायचं आहे ते बनवून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा बाउलमध्ये मी घेतीये मैदा, त्यात कॉर्नफ्लॉवर घालतीये म्हणजे क्रिस्पीपणा येईल. लाल तिखट घालते, मीठ घालतीये, याला मिक्स करून घेते. आता मी याच्यामध्ये टोमॅटोचं केचप घालणार आहे. आता आपण पाणी घालूया. मिश्रण जास्त पातळ नाही बनवायचं आपल्याला. आपण ज्याप्रमाणे बटाटा भजी करतो त्याला जसं मिश्रण लागतं त्याचप्रमाणे बनवायचं. हे पहा, मिश्रण तयार आहे. हे पहा, मिश्रण आपलं तयार झालंय. आता हे मी साईडला ठेवते. बटाट्याचे साल काढून घेते. हे पहा, बटाट्याचे साल काढून घेतलेत मी. आता मी ह्याला पातळ चिरणार आहे. हे पहा, अशा प्रमाणे मी सगळा बटाटा चिरून घेणार आहे पातळ. हे पहा, बटाटा मी चिरून घेतलेला आहे. आता आपण याला
स्टिकमध्ये घालणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे मी यामध्ये घालून घेतले. आता आपण ह्या मिश्रणामध्ये डिप करूयात. तेल गरम करायला ठेवलं होतं मी. तेल गरम झाले. आता आपण तेलामध्ये घालून घेऊयात. हे पहा, हे मस्त असे क्रिस्पी तळले गेलेले आहेत. ते मी काढून घेते. दुसराही करून घेते. तुम्हाला जर हे अजून कुरकुरीत हवे असेल तर ह्याच्यासाठी आपण ब्रेड क्रम्स पण वापरू शकतो. हे पहा, तयार आहेत आपले स्प्रिंग पोटॅटो. कसे दिसत आहेत? बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा आपण घरीच असं साधं सिंपल बनवून मुलांना खायला घाला. खूप आवडेल त्यांना. नक्की रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा.